नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अ अक्षराने सुरू होणाऱ्या 30 पेक्षा जास्त म्हणी पाहणार आहोत, ज्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हण बघा, अकातली गाय अन काटे खाय. या म्हणीचा अर्थ आहे, दुःखी व्यक्ती काहीही करायला तयार असतो. म्हण दुसरी बघा, अग अग म्हशी मला कुठे नेसी. या म्हणीचा अर्थ आहे, चूक करून ती मान्य न करता उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे व्हायचे. म्हण तिसरी बघा, अति राग भीक माग. या म्हणीचा अर्थ आहे, अत्यंत रागीट मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो. चौथी म्हण बघा, अति झाले आसू आले. या म्हणीचा अर्थ आहे, एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते. पाचवी म्हण, अग माझे बायले सर्व तुला वाहिले. या म्हणीचा योग्य अर्थ आहे, आपल्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा माणूस. 6 नंबर, अर्थी दान महापुण्य. या म्हणीचा अर्थ आहे, गरजू माणसाला दिल्यास मोठे पुण्य मिळते. 7वी म्हण बघा, अधिक सून पाहुण्यांकडे. ज्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे काळजी घेणारे कोणी नसते, ती कुठेतरी पडलेली असते. 8वी म्हण बघा, अर्धी टाकून सगळीला धावू नये. या म्हणीचा अर्थ आहे, एखादी वस्तू संपूर्ण मिळावी म्हणून जवळ असणारी अर्धी टाकून देऊ नये. हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये. 9वी म्हण बघा, अचाट बुद्धी चालवावी आणि बळेच लक्ष्मी मिळवावी. बुद्धी तेज असून तिचा जर योग्य उपयोग केला तर संपत्ती आपण होऊन घरी चालून येते. 10वी म्हण, अन्न तारी अन्न मारी अन्नासारखा नाही वैरी. या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो, चांगले अन्न योग्य प्रमाणात खाल्ले तर उत्तम शरीर बनते. या उलट अयोग्य प्रमाणाने शरीरात विकार उत्पन्न होतात. 11 नंबर, अचाट खाणे मसनात जाणे. या म्हणीचा अर्थ आहे, खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो. 12 नंबर, अन्नाला मारलेला खाली पाही तलवारीचा मारलेला वर पाही. या म्हणीचा अर्थ आहे, सौम्यपणे वागून वा उपकृत करून दुसऱ्या माणसाला नमविता येते, तर उद्धट कठोर वागण्याने तो माणूस आपला शत्रूच बनतो. 13 नंबर, अन्नाचा येतो वास कोरीचा घेतो घास. या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो, इच्छा असून सुद्धा नसल्याचे भासवणे. 14 नंबर, अनोळखी उपाध्या आणि 9 पट होम. या म्हणीचा अर्थ आहे, अपरिचित माणसाशी केलेल्या व्यवहारात नुकसानच होते. 15 नंबर, अटक्याचा सौदा यरझरा चौदा. या म्हणीचा अर्थ आहे, अडल्या कामासाठी अधिक परिश्रम करणे. 16 नंबर, 18 दारिद्र्य. या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो, अतिशय गरिबी. 17 नंबर, अपमानाची पोळी सर्वांग जाळी. या म्हणीचा अर्थ आहे, अपमानातून मिळालेल्या लाभाचाही तीव्र वीट येतो. 18 नंबर,
अडक्याची भवानी सापिकेचा सेंदूर या म्हणीचा अर्थ आहे शिल्लक वस्तूसाठी भरमसाठ खर्च. 19 नंबर अल्पबुद्धी बहुगर्वी या म्हणीचा योग्य अर्थ आहे कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो. 20 नंबर अभिमानाची दिडा कानाची या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो अभिमान जास्त दिवस टिकत नाही. 21 नंबर अडली गाय आणि फटके खाय या म्हणीचा अर्थ आहे एखादी व्यक्ती अडचणीत सापडली की तिला हैराण केले जाते. 22 नंबर अडाण्याची पोळी भलत्यासच गिळी या म्हणीचा योग्य अर्थ आहे अडाणी मनुष्याने एखादी गोष्ट केली असता तिचा परिणाम विपरीत होतो. 23 नंबर अडला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो अडचणीच्या वेळी मूर्खाचीही खुशामत करण्याची पाळी येते. 24 नंबर अति शहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अर्थ आहे स्वतःला अति शहाणा समजणारा प्रत्यक्षात कृती करत नाही. 25 नंबर अमृताचे पंचपक्वानी जेवण आणि मृतांचे आचवन या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो आरंभी अतिशय चांगली गोष्ट करून शेवटी त्याचा अंत वाईट होणे. 26 नंबर अरे माझ्या कर्मा कोठे गेला धर्मा या म्हणीचा अर्थ आहे माणूस आपले दोष दैवाच्या पाठीमागे लपवितो. 27 नंबर असतील शीते तर जमतील भूते या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो एखाद्याकडे काही पैसा अडका धनदौलत असेल तर त्याच्या भोवती 4 माणसे जमतात. 28 नंबर असेल तर दिवाळी नसेल तर शिमगा या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो असेल तेव्हा खूप उधळपट्टी करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची वेळ येणे. 29 नंबर अहेर नारळाचा आणि गजर वाजंत्र्याचा या म्हणीचा अर्थ आहे करणे थोडेसे पण गलबलाच फार. 30 नंबर अति तेथे माती या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. 31 नंबर अति उदार तो सदा नादार या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो जी व्यक्ती उधळपट्टी करते ती नेहमी दिवाळखोरीत जाते. 32 नंबर असंघाशी संघ आणि प्राणाशी गाठ या म्हणीचा अर्थ आहे भलत्याच माणसाशी मैत्री जोडली तर आपले प्राण धोक्यात येतात. 33 नंबर अहिंसा परमो धर्म या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो अहिंसा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. 34 नंबर अळीमिळी गुपचिळी या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो आपले रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून संबंधितांना गप्प बसवणे. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.